YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि पहिलं काम मी अंघोळीचं करून घेतलेलं आहे। झाली माझी अंघोळ। ते आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याची तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा। आता पहिलं काम करून घ्यायचं, सगळी घराची साफसफाई करायची आहे, त्यानंतर प्रसादाची तयारी करायची आणि जिथं गुढी उभा करायची तिथं पण मला साफसफाई करून घ्यायची। कालच मार्केटमधून सामान आणले, सगळं काल तयारी झालेली आहे आणि आता फक्त ते बाकीचं स्वयंपाक आणि गुढी उभा करायचं राहिलेलं आहे, ते करायचे, ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे। आता पहिलं काम मी घरातलं सगळं आवरून घेणार आहे, त्यानंतर गुढी उभा करायची। आजचं पहिलं काम मी बेडशीट चेंज करत आहे, कारण धुतलेले बेडशीट टाकायचे आणि तिकडे सोफ्याचे कवर पण स्वच्छ धुतलेले ते पण टाकायचे, कारण सण आहे, सणामुळे व्यवस्थित वाटतंय, घरात साफसुथरं घर दिसतंय आणि पाहायला पण छान वाटते दिवसभर।
वाजलेत आणि सगळे कामं आवरली. पोछा झालाय, सगळे घर स्वच्छ झाले, तर कपडे धुतलेत, भांडे घासून गेलेत मावशी, सगळे आवरले बघा. आता करायचं आहे स्वयंपाक. स्वयंपाकाच्या आधी आम्हाला आधी गुढी उभा करून घ्यायची आहे, त्यानंतर स्वयंपाक करायचा आहे. आणि स्वयंपाकमध्ये पुरण वगैरे काहीच घालायचं नाहीये, साधं सिंपलच आहे. वेगळा मेनू बनवायचा आहे, साधं सिंपल नाही, वेगळा सणाचा आहे. आणि वारे खूप सुटले, सकाळी कपडे वाळू घालताना खूप त्रास व्हायला होता. आभाळ पण भरून आले, पाऊस येतो का काय असं वाटायला. आणि सकाळी सकाळी गाणे लावलेत, सगळं आवरून खूप छान वाटते. जुने गाणे खूप आवडतात आणि गाणे लावलेत तिकडं, आणि काहीच बाहेरची आठवण येत नाहीये, गाणे लावून काम चालू असतं. चहा घेणारे आणि कामाला सुरुवात करायची. म्हणजे गुढी आता उभा करून घ्यायची आहे. मिस्टरांची आंघोळ होत आहे, त्यांचा पण चहा बनवायचा आहे. आता आंघोळीला गेलेत ते, आणि माझा ती बनवून घेत आहे. आंघोळ झाल्याच्या नंतर गुढी उभं करायची. घर कसं का असना, छोटा असो मोठा असो, झोपडी असो महाल असो, स्वच्छ केल्याशिवाय छान दिसत नाही ते. सणामुळे सगळं झाली साफसफाई. आता या तुम्ही पण चहा घ्यायला, सकाळचा फ्रेश चहा. मी सणाची तयारी केली आहे. इकडे रसमलाई बनवली, जास्त कोणाला गोड वगैरे खायचं नाही, थोडीशीच बनवली. 1 लिटर दुधाचीच आहे. आणि इकडे मुलांनी आम्रखंड आणलाय. आता पुऱ्या वगैरे तळून घ्यायच्यात आणि थोडेसे भजे पापड काढायचे. तर बाकीची तयारी करून घ्यायची. आता सगळे हे स्वीट आयटम बनवलंय. झाली का तुमची मैत्रिणींनो सगळी तयारी? माझी तर सगळी तयारी झालेली आहे. आणि ही अशी तयार झालेली आहे, पूर्ण काम सगळं आवरून अशा पद्धतीने तयार झालेली आहे मी. आत्ता सकाळचे 11 वाजलेत आणि झाली आहे गुढीची पूजा. गुढीची पूजा खूप व्यवस्थित केली आहे आणि करायचा आहे आता स्वयंपाक. वेगळा मेनू बनवायचा आहे, पुरण घातलेलं नाहीये आणि वेगळा मेनू बनवायचा आहे.
1 वाजलेला आहे. जेवण खावणं सगळं आवरले आणि आता पिण्यासाठी अधूनमधून मला पाणी लागते. आराम झाल्याच्या नंतर वेळ लागते आणि अधूनमधून लागते पाणी. आणि पहा हे मॅचिंगच सगळं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. आमची गुढी कशी वाटली, आमची पूजा कशी वाटली तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि परत एकदा सांगते, ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि एक विचारते, तुमची गुढी कशी होती, तुमच्याकडे कशी पद्धत आहे गुढीपाडव्याची ते पण तुम्ही कमेंटद्वारे सांगा. आणि आमची गुढी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंटद्वारे तुम्ही सांगा. कारण तुमचं मत आहे, ते कमेंट सेक्शन आहे, ते तुमचं मत मांडण्यासाठी आहे. तर त्याच्यावर तुम्ही नक्की मत मांडा की आजची पूजा आमची कशी वाटली, आजचा मेनू कसा वाटला आणि माझंही लुक पहा कसं वाटलं. आणि आमच्याकडची पद्धत पण तुम्हाला पाहायला भेटेल. छोट्या मुलांना आम्ही हार पण देतो, ते पण घेऊन ठेवलेले आहेत. कारण गुढीला आधी बांधतात आणि जे छोटे मुलं असतात 1 वर्षाच्या आतली किंवा 2-3 वर्षापर्यंत, 3 किंवा 5 वर्षापर्यंत लहान मुलांना आम्ही हार देतो साखरेचे. वेगळीच पद्धत आहे ती, पहिल्यापासून चालत आलेली पद्धत आहे आणि देतो. झाले आता सगळं आवरले. 1 वाजलाय आणि सगळं आवरले. जेवण ते झाले. मी चेंज केलंच नव्हतं, आत्ता चेंज करायचंय आणि आराम पण करायचा. सकाळपासून 1 झाले की दुसरं काम हजरच होतं. सगळं आवरले. पहा सकाळची साफसफाई झाली, स्वयंपाक झालाय, पुडी उभारली, सण व्यवस्थित साजरा केलेला आहे आणि जेवण पण झालेत. आणि आता करायचा आहे आराम. आराम पण आवश्यक आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि खूप त्रास होतोय. जास्त काम पण होत नाही मला आजकाल आणि खूप काम पडते सण म्हणलं की. चला तर मग आता तुमचा निरोप घेत आहे. परत एकदा सांगते, ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. तुमचं मत आहे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. चला तर मग आता तुमचा निरोप घेत आहे. मला सगळं आता चेंज करायचंय, नको वाटते. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, त्यामुळे आता हे काठ वगैरे साडी वगैरे सगळं चेंज करायचं आहे. आणि मला साखरेचे हार पण लहान मुलांना द्यायचे तर ते पण 4च्या नंतर करणार आहे. आता थोडासा 2-2.5 तास आराम घेणार आहे. थंडगार ऊन पडलेली आहे कारण AC ऑन करून गेले होते. दुपारचे 3 वाजलेत आणि बघा कसा पाऊस येत आहे. गुढी पण आता झाकून ठेवली आहे. अवकाळी पाऊस आहे हा. गुढीवर झाकून ठेवलंय.